स्वर्गीय कमलबाई बाबूराव गुंजाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाला हरिभक्तपरायण सुरेखाताई शिंदे यांची कीर्तनरूपी सेवा. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा हा ज्याचा त्यानं गोड करून घ्यायचा. महिला मंडळ तुम्ही इकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाई गेल्याच्या नंतर तिचं माहेर महत्वाचं असतं आणि म्हणून मी पहिलं माहेर विचारलं. का विचारलं तर माहेरची साडी आल्याशिवाय अंत्यविधी होत नाही. एक लहान बाळ सुद्धा 5 वर्षाचं आज जगाच्या प्रांगणामध्ये महान ठरलं ज्याचं नाव गणपती बाप्पा आहे. आई वडिलांची सेवा केली की मनुष्य किती मोठा होतो याची उदाहरणं आपल्या पुढे आहेतच. आणि ती म्हणजे खऱ्या अर्थानं पुंडलिकानं सेवा केली आणि आपलं जग आज आपल्याकडं देशाकडे जे पाहते ते आई बापाची सेवा करणाऱ्या पांडुरंगासाठी 28 लाख पब्लिक जातं, त्याचं नाव वारी. आणि त्या पुंडलिकानं आज आपल्याला काय दाखवून दिलं तर आई बापाची सेवा केल्यानंतर युग 28 सुद्धा मला उभं करता आलं देवाला. मग तुम्हाला काय आवड आहे? आणि म्हणून आजचा कार्यक्रम उतराई होण्याचा आहे. मग उतराई होणं म्हणजे काय? त्यांच्या स्मृती जागृत करणं, त्यांनी केलेल्या कार्याला सलाम करणं, त्यांनी केलेल्या कष्टाला आपण जाणून घेणं, त्याचं नाव खऱ्या अर्थानं श्राद्ध आहे. बरोबर आहे. आई गेली म्हणजे असते पहिलं माहेरी कळवा. का म्हणजे कळवावं लागतं, साडी माहेरची आली पाहिजे. महिला मंडळ लक्ष द्या. दुबळा पाबळा भाऊ बहिणीला असावा, पांढरी भुरगी चोळी एका रात्रीचा विसावा. एका रात्रीच्या विसाव्यासाठी भाऊ लागतो. आपल्या अंगावर साडी जाताना सुद्धा भावाची लागते. मी कालही सांगितलं, आजही सांगते, शरीरामध्ये ज्या जीवानं प्रवेश केला ना त्या जीवाला काही घेणं देणं नव्हतं आईचं. पण आईनं त्याचं संगोपन केलं. त्याला वाटलं ते अन्न खाल्लं, त्याला वाटलं तशी ती राहिली. त्यानं पोटात लाथा मारल्या तरी त्या पोराचा तिनं दुस्वास नाही केला, त्याचा रागराग नाही केला. त्याला वाढवलं, त्याला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर त्याचं संगोपन केलं. म्हणून सांगितलं, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारवंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. जगात असा देश नाहीये, जगात असा देश नाही जो भारत देश आहे. म्हणून ही कर्मभूमी आहे ना, ती खऱ्या अर्थानं आपली कर्मभूमी म्हणजे आई वडिलांच्यासाठी उतराई होण्याची. म्हणून ही कर्मभूमी आहे ना, ही साधू संतांची आहे. म्हणून सांगितलं, साधू संतांचा अवतार याच भूमीत झाला ज्याचं नाव महाराष्ट्र आहे आणि देवाचा जन्म याच भूमीत झाला ज्याचं नाव भारत देश आहे. म्हणून ही देवभूमी आहे आणि संतांची महाराष्ट्र भूमी आहे. म्हणून सांगितलं काय केलं पाहिजे? उतराई झालं पाहिजे. आई बापाची उतराई होण्यासाठी बाकी काही करावं लागत नाही. त्यांचा फक्त स्मृती दिवस आपल्याला एक दिवस आठवावा लागतो वर्षातून एकदा. पण त्यांनी दिलेल्या या शरीरानं आपण या जगामध्ये जन्माला आलो दररोज त्यांचं स्मरण केलंच पाहिजे असं नाही, पण तिथीला मात्र केलं पाहिजे. म्हणून आपल्याला पंचांगामध्ये दिलेल्या तिथीला त्यांची उतराई व्हावं लागते. 4 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे. महिला मंडळ नंतर बोला ना, मला असं वाटतं थोडंसं ऐका. एकतर फार वेळ झालेलाच आहे. विचार करा थोडासा. 4 मुलं आणि 1 मुलगी आहे. 4 मुलं आणि 1 मुलगी आहे. आताच्या परिवारामध्ये एकच पोरगा आहे. बरोबर आहे. 4 मुली आणि 1 मुलगा. आता या पोरांना पण आमच्या नातवंड झाली. याचा अर्थ असा आहे, आताची पिढी पहा आणि मागची पिढी पहा. या पिढीकडनं आपल्याला काय घ्यायचं? त्यांनी दिलेला आपल्याला आदर्श घ्यायचा. अरे आम्हाला खायला अन्न नव्हतं तरी पण आम्ही 4 मुलं आणि 1 मुलगी. या धरित्रीचं सुद्धा आपण देणेदार आहे. या शरीरातून काय द्यायचं? चूल आणि मूल हे बाईचं आद्य कर्तव्य आहे आणि ते आपल्याला करावं लागतं. म्हणून सांगितलं जगात सर्वश्रेष्ठ आई सांगितलं. म्हटले का? म्हटले आई असतो एक धागा, समईतल्या वातीला प्रकाश दाखवणारी जागा. तिचा प्रकाश दिसतो पण तिचं तापणं दिसत नाही. तिचं तापणं तिचं शोषितपण असतं. मागच्या पिढीनं खूप सोसलं, आताच्या पिढींना काहीही सोसायची गरज नाही, पण त्यांची प्रकृती साथ देत नाही. असं म्हणतात, बायजीत नावाचे संत होते. 8 वर्षाचं पोरगं होतं आणि कपडे धुवायला गेलेल्या त्या आईला ते 8 वर्षाचं पोरगं म्हणतं, आई माझं लक्ष लागत नाही इथे. ती आई म्हणली, काय रे बाळा, दररोज आपण इथं कपडे धुवायला येतो. 8 वर्षाचं पोरगं पोटात असताना नवरा गेला. बायजीत नावाच्या संतांची कथा सांगते, पोटात असताना नवरा गेला. त्या बाईनं ते पोरगं लहानाचं मोठं केलं. 8 वर्षाचं झालं आणि तळ्यावरती गेल्याच्या नंतर ती कपडे धुते आणि ते घागरीने पाणी घरी नेत होतं. पण एक दिवशी ते पोरगं म्हटलं, आई मला आहे ना इथं राहू नाही वाटत, मला हिमालयात जावं वाटतं.
हिमालय आपलं वैभव आहे. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून खऱ्या अर्थाने मावळ्यांनी शिवरायांना साथ दिली. त्या कड्या कपाऱ्यांची जाण ठेवून आपल्याला आई वडील आणि समाजाची सेवा करणं ही काळाची गरज आहे. समाजसेवेच्या रंगाक्षकांनी कर्तव्य कर्माच्या पुष्पांनी अहंकार नाशाच्या धुपातीनं अंतःकरणातील शुद्ध चैतन्याची केलेली पूजा म्हणजे परमार्थ आहे. सेवा केली पाहिजे, पण कुणाची केली पाहिजे? सेवा धर्मे पुण्य आहे. सांगे सखा श्रीहरी आणि देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी. या विठूचा गजर हरी नामाचा पतीच्या परिस्थितीला तोंड देऊन त्याच्या पाठीशी उभी राहणारी